किती जणांना यामध्ये जॉब देण्यात आले? आज जवळपास फायनल आकडा तर माझ्याकडे आतापर्यंत आलेला नाही. मला असं वाटतं की 200 मुली आले होते, त्यांनी इंटरव्ह्यूज दिले आणि स्पॉट इकडे म्हणजे स्पॉटवरच जवळपास 25 ते 30 लोकांना सिलेक्शन आणि अपॉइंटमेंट लेटर पण भेटलं. बाकीची लिस्ट जी आहे तर ते कंपनीवाले जे ते स्कुटनी करून ते आम्हाला पाठवतील की इतके लोकांना आम्ही सिलेक्ट केलं. मागच्या वेळी जे आम्ही घेतला होता त्यावेळी कमीत कमी 125 लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट दिला होता, पण ते मुलांसाठी होता. पण यावेळी आम्ही फक्त मुलींसाठी हे जॉब फेअर आयोजित केलं होतं आणि आम्हाला जितका अपेक्षा होती तर त्यापेक्षा थोडंसं आम्हाला असं वाटलं की मुली कमी आले, कारण की ते आज ते लाडली बहीणचा पण शेवटचा दिवस होता आणि 2 रस्ते बंद होते. तर जवळपास 200 मुली आले आणि असं आम्हाला अपेक्षा आहे की 100च्या वर अपॉइंटमेंट असेल. तर सामाजिक काम, राजकीय आपल्याला वाटत आहे, राजकीय काम करत करत सामाजिक क्षेत्रात आपण आपलं बस्तान बसवलेलं आहे. काय वाटतं दोन्हीकडचे आपण राजकीय पण आपण हे केलं आहे, राजकारणातून पण आलाय, सामाजिक क्षेत्रात पण आपलं मोठं नाव आहे. काय वाटतं कसं बसतं दोन्ही क्षेत्रांनी? मला असं वाटतं राजकारण समाजासाठी केलं पाहिजे सर्वात अगोदर. आणि माझे जे गुरु होते ते मारवाडी समाजाचे होते, त्यांनी मला सुरुवातीमध्ये एक सांगितलं होतं, त्याच्यावर मी चालतो की जे आपण जे सामाजिक काम करतो तर काम असं केलं पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही दृष्टिकोनाने तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्ही स्वार्थ म्हणजे राजकारणात इतकंच असतो की भाई आपण एक चांगलं काम केलं समाजामध्ये, त्याचं एक्नॉलेजमेंट झालं पाहिजे की भाई तुम्ही एक काम करताय म्हणून. पण जे काम करताय त्याच्यामध्ये परमार्थची पण भावना असली पाहिजे आणि तेच दृष्टिकोनाने माझे आतापर्यंत जितके काम राहिलेले आहे जीवनाचे तर तेच दृष्टिकोनाने मी केलं की परमार्थच्या मार्गाने आपण काम केलं पाहिजे आणि राजकारणात यश देणारा किंवा जे काही आपल्याला अपेक्षा आहे ते ईश्वर आहे, त्याच्यावर सोडून आपण समाजकारण केलं पाहिजे. राजकीय कंपन्यांचा सहभाग होता. आज बघा, वेरॉक होती, एन्डोरन्स होती, लुपिन होती, बोखाड होते, HDFC होता, LIC होते आणि आणखीन 1-2 अजंटा होते, असे 3-4-5 कंपनीज आणखीन होते. मला वाटतं कमीत कमी 8 ते 9 कंपनीजचे लोक जे जिम्मेदार होते ते आले होते. औरंगाबाद आणि औरंगाबादचे बाहेरून पण डिस्ट्रिक्ट मधून कंपनीवाल्यांनी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह पाठवले होते. ते आले, त्यांनी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि काही स्पॉट अपॉइंटमेंट केले. बाकी ते लिस्ट आम्हाला 1-2 दिवसात कळेल. जे आज विद्यार्थी आले होते शहरातले होते का जिल्ह्यातले पण होते का बाहेर? मला जे म्हणजे मी जास्त इंटरफिअर केलं नाही त्याच्यामध्ये, पण जे मी हे पाहिलं रेकॉर्ड तर मला आज जे होते ते जास्त जिल्ह्याचेच पाहण्यात आले. मागच्या वेळी जे होते ते दुसरे डिस्ट्रिक्टचे पण आले होते. तर भविष्यात मोठा जॉब फेअर होण्याची शक्यता आहे? आपलं काम मोठं आहे, प्रतिसाद वाढत आहे? 100% आम्ही मोठा जॉब फेअर घेण्याचा पण आमचा एक प्रयास राहील. आणि आज आपण आणखीन आम्ही एक डिक्लेअर केलंय की जे महिला सक्षमीकरण जे स्कीम आहे त्यामध्ये पण आम्ही जे आपली भगिनी आहे किंवा महिला जे आमचे आई भगिनी आहे त्यांच्यासाठी जे कर्ज उपलब्ध करण्याची पण आम्ही प्रयत्न करू. ते त्यांना वर्क फ्रॉम होम किंवा छोटे छोटे जे उद्योग ते घरी ते स्टार्टअप करू शकतात, त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू. कारण की हे सर्वात मोठा मुद्दा आहे. आमचे पाण्यात जे आलेलं आहे पाणीचे, आमच्या शहरात जे काही इश्यू आहे ते आहेच, पण एम्प्लॉयमेंट हे एक मोठा मुद्दा आहे. आपल्याकडे इतकं मोठं औद्योगिक क्षेत्र असूनही आपल्याकडचे लोकांना, स्थानिक लोकांना रोजगार भेटत नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की हे जे आपलं इंडस्ट्रियल एरिया आहे आणि आपल्या शहरांचे जे बेरोजगार युवक युवती आहे त्यांच्यामध्ये एक समन्वय बसून लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी. सर, आजच्या युवक युवतींना काय आव्हान करणार? आजच्या युवतींना एकच आवाहन करणार आहे की आपल्या समोर चॅलेंजेस खूप आहे. आपल्या देशामध्ये आपण पाहत आहे की भाई आपल्याकडे बेरोजगारी खूप प्रमाणात वाढलेली आहे, पण तरी औरंगाबादमध्ये जेव्हा आपण जर पाहता तर औरंगाबादमध्ये आपल्या आजूबाजूला इंडस्ट्रियल एरिया आणि जॉबची ऑपॉर्च्युनिटीज आहे. पण गरज हे आहे की आमच्यासारखे जे सामाजिक काम करणारे लोक आहेत त्यांनी इंडस्ट्रियल एरिया आणि हे सगळे कंपनीज मध्ये जाऊन तिकडे संपर्क साधून ते जॉब्स आणून आपले जे मुलं जे आहे एम्प्लॉयमेंटसाठी जे आता बेरोजगार वर्ग तयार झालेला आहे त्यांच्यासाठी रोजगार आणण्याची गरज आहे. धन्यवाद सर. आपलं नाव? मोहम्मद हिशाम उस्मानी.